नमस्कार मित्रांनो, मागच्या 48 तासांमध्ये तुमच्या खिशाला फार मोठी कात्री लागली आहे का? दूध असो, सोने असो, पेट्रोल असो, याची भावे गगनाला पोहोचली आहे. सामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे बिघडलं आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो, की ही फक्त आता सध्या सुरुवात आहे का? पुढे नक्की नंबर अजून कुणाचा आहे? आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही परिस्थिती आता सरकारच्या हाताबाहेर चालली आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागचं नेमकं खरं कारण काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नुकतंच आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टींचे आवाहन केले होते. आणि त्यानंतर लगेचच थेट मुख्य 4 गोष्टींचे भाववाढ झालेली आहे. केंद्र सरकारने सोन्या चांदीवरील आयात शुल्क हे 6% डायरेक्ट 15% वाढवलेलं आहे, ज्यामुळे एकाच दिवसात 10 ग्रॅम सोन्याचे दर तब्बल 9,345 रुपयांनी वाढून 1.60 लाखाच्या पार गेले आहे. तर चांदी 2.87 लाखांनी पुढे गेली होती. अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे रेट प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवलेले आहे. कंपनीच्या मते गाईचा चारा, पॅकेजिंग आणि इंधनाची किंमती वाढल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. तसेच भारतामध्ये पेट्रोल डिझेल पण आता 3 रुपयांनी वाढलेले आहे आणि हे फक्त सुरुवात आहे. अजूनही ते 13 ते 15 रुपयापर्यंत वाढेल अशी शक्यता सांगण्यात येत आहे. तसेच CNG इंधन पण 2 रुपये प्रति किलोने वाढलेले आहे. पण मित्रांनो, हा फक्त थेट परिणाम आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम हा खूप मोठा गंभीर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे आगामी काळामध्ये फळे, भाज्या, धान्य आणि औषधही खूप महाग होऊ शकतात. दूध वाढल्यामुळं पनीर, मिठाई, दुधापासून बनणारी प्रत्येक गोष्ट वर त्याचा परिणाम पडणार आहे. ते पण महाग होतील आणि दैनंदिन जीवनातल्या आवश्यक गोष्टी जे काय आहे ते एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये पार्सल होत असतात आणि इंधन वाढल्यामुळं त्या पार्सलचाही खर्च वाढेल आणि त्याचाच परिणाम या दैनंदिन जीवनातील जे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्यांचं पण किंमत वाढणार आहे. एकंदरीत आता प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर याचा परिणाम पडणार आहे. सर्व काही ना काही प्रमाणामध्ये आता महाग वस्तू होणारच आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जात आहे का? आर्थिक तज्ज्ञांच्या मते असे 5 मोठे संकेत आहेत जे की चिंता वाढवणारे आहेत. संकेत म्हणजे रुपयाची ऐतिहासिक घसरण होतात. इराण युद्धामुळे भारतीय रुपया हा 95.94च्या ऐतिहासिक निच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या एका वर्षामध्ये रुपयाची सुमारे 12% घसरण झालेली आहे. संकेत म्हणजे घाऊक महागाई 42 महिन्याच्या उच्चांकावर आहे. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 2.26% होता. तो एप्रिलमध्ये आता 8.3%वर गेलेला आहे आणि तज्ज्ञांच्या मते मे महिन्यामध्ये हा दर 9%पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ महागाई लवकरच तुमच्या खिशावर आणि तुमच्या स्वयंपाकघरावर सर्वात मोठा हल्ला करू शकतो. तिसरा संकेत म्हणजे परकीय चलन साठ्यामध्ये होणारी घट. सुमारे एका आठवड्यामध्ये भारतीय परकीय चलन साठा सुमारे 26,000 कोटींनी कमी झाला आहे. हा संकेत म्हणजे जे काही परदेशी गुंतवणूकदार आहेत ते भारतीय बाजारपेठेतून पैसे काढून घेत आहेत आणि गेल्या 5 महिन्यामध्ये त्यांनी 2 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. म्हणजे सरकारी तुटीत वाढ. मार्च 2027 पर्यंत देशाची वित्तीय तूट GDPच्या 4.6% पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे सरकारला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक कर्ज घ्यावं लागेल. तर मित्रांनो, यामागे आर्थिक तज्ज्ञ शरद कोहली यांच्या मते हे जे काही परिस्थिती बनली आहे याच्यामागे एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. सध्या संपूर्ण जगामध्ये स्टॅगफ्लेशनचा काळ पाहायला मिळत आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे एकाच वेळी आर्थिक वाढीतील घट, बेरोजगारी आणि महागाई वाढणे. आणि जोपर्यंत आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत ही चिंता अशीच राहणार आहे. तर अशा वेळी सामान्य भारतीयांनी काय करावे? तज्ज्ञांचा सल्ला आहे की आताच आपले बजेट तयार करा आणि ज्या गरजावर तुम्हाला खर्च करणे कमी शक्य आहे त्या गरजावर खर्च कमी करणे आतापासूनच सुरुवात करा. कारण जेवढं तुम्ही खर्च कमी करसाल तेवढीच ती गोष्ट तुमच्या फायद्यामध्ये पुढे राहणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, सरकार या महागाईवर नियंत्रण मिळू शकेल का? आणि तुमच्या भागात पेट्रोल आणि दुधाचे आजचे दर काय आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.